हाय. अम, मी मी रजनी. मी महिंद्रा युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर करत आहे एज्युकेशन. मला नाही वाटत होतं की म्हणजे ॲज आपण कुठल्याही बॅकग्राऊंडमध्ये येतो किंवा वेगळ्या स्टेटमध्ये गेल्यानंतर तिथे जेव्हा आपण मास्टर करतो किंवा वेगळ्या कल्चरमध्ये आपण जातो, तेव्हा तिथलं वातावरण किंवा भाषा असो, कम्युनिकेशन असो किंवा आपण त्या ठिकाणी राहणे हे खूप अवघड आहे हे मला असं वाटतं. कधी कधी अशी फिलिंग येतं, कारण आपण त्या वातावरणामध्ये इन्व्हॉल्व व्हायला खूप वेळ लागतो. तिथला क्लासरूम असो किंवा डायव्हर्स वेगवेगळे विद्यार्थी असो, वेगवेगळे कल्चर त्यांचं, त्यांची भाषा मध्ये मिसळणे हे खूप कठीण होतं. कारण आपली जी पर्सनल लँग्वेज असतं, ॲज अ मराठी असो, हिंदी असो, तेलुगू असो, अ, वेगवेगळ्या भाषा असतात. पण आपण जेव्हा अनोळखी लोकांसोबत जेव्हा भेटतो किंवा त्यांच्यासोबत आपण कम्युनिकेशन करायला एक अ, आवड निर्माण करतो, पण त्यामध्ये आपल्याला जो डिस्टन्स येतो तो खूप ॲज अ पेडॉगॉजी असो किंवा आपली जी थिंकिंग आहे, आपल्याला मनामध्ये खूप असतं की आपण खूप बोलावं किंवा खूप कम्युनिकेशन करावं किंवा टीचर्स असो, प्रोफेसर असो, वेगवेगळे नवीन स्टुडंट असो किंवा कोणी आलेलं असो, आपल्यामध्ये खूप इच्छा असतं की नाही आपण पण बोलावं, बाकीचे विद्यार्थी ज्या पद्धतीने बोलतात. पण ती जी फिलिंग आहे ती आपल्या मनामध्येच असतं कधी कधी. कारण पहिली जी लँग्वेज आहे ती आपली मदर टंग आणि दुसरी हिंदी किंवा इंग्लिश. आणि इंग्लिशशिवाय इंग्रजीशिवाय तर आपल्याला पर्यायच नाही. पण पर्याय नसला तरी आपलं मन कधी कधी असं होतं की नाही, कशाला इंग्लिश शिकायचं, आपल्या मदर टंगमध्येच का बरं मास्टर करत नाही. पण मास्टर चांगल्या ठिकाणी करायला गेल्यानंतर हा प्रश्न नक्की येतो की आपण मास्टर करायला गेलो तर आपल्याला इंग्रजी फार मात्र यायला हवी, कम्युनिकेशन यायला हवं, रीडिंग करता यायला हवं, की आपले स्वतःचे विचार मांडता यायला हवे, की आपण काय लिहित आहोत. आपल्याला मदर टंगमध्ये खूप सारं लिहिता येतं, पण जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलायला जातो तेव्हा आपल्यामध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला कधी कधी असं वाटतं की नाही आपण काय लिहावं. आपल्याला तरी तर हा पुढचा व्यक्ती सांगून गेला पण त्याला काही येत नाही, इंग्रजी बोलतो, पण आपल्याला माहीत आहे पण आपण बोलू शकत नाही. ती आपल्याला कधी-कधी खंत व्यक्त होतं, की नाही आपण पण बोलायला हवं, आपण पण करायला हवं. पण आपलं कधी-कधी मन असं होतं, की नाही कशाला इंग्लिश शिकायचं. पण इंग्लिश शिकताना आपल्याला आवड तर असतं, पण आवड जी कृती आहे, ती आपण कधी कधी ना कधी ते विसरून जातो, की नाही ही कृती केल्यानंतरच आपल्याला इंग्रजी बोलता येईल. पण आपल्यामध्ये एक मन असतं, 2 बाजू असतात. एक मन म्हणतं, की नाही मला इंग्रजी येतं, हे यायलाच पाहिजे, यायलाच पाहिजे. पण आपण ती कृतीच करत नाही किंवा ती कृती न केल्यामुळे आपण ते विसरून जातो, की नाही आपण इंग्रजी कसं बोलू, कसं बोलू, कसं बोलू, काय बोलू, काय बोलू. म्हणजे अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्या राहून जातात आणि असंच मास्टर निघून जातात. नंतर मग विचार येतो, की नाही अरे भाई, तेव्हा जर दिवे लावले असते तर आपण ऑपॉर्च्युनिटी मिळाली असती किंवा प्लेसमेंट मिळालं असतं. 10 लोकांसोबत आपलं कम्युनिकेशन राहिलं असतं. आपलं जे स्टेज आहे ते एक नवीन पद्धतीने आपल्याला दिसायला दिसायला मिळालं असतं. आणि आपली जी इम्प्रूव्ह आहे किंवा जे आपण मास्टरमध्ये शिकतो, नाही अगोदर आपल्याला मिळालं शिक्षण, पण जेव्हा आपण मास्टर करतो तेव्हा खूप साऱ्या नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. खूप साऱ्या स्किल आपल्यामध्ये असतात, ते आपण इम्प्रूव्ह करायला सुरुवात करतो किंवा पण ते कुठे ना कुठे मास्टरमध्ये आपण भटकंती होऊन जातं. ॲज अ मेंटॅलिटी असो किंवा अट्रॅक्शन असो किंवा काही मुलांचं असो. पण हे जे मास्टर जे वय असतं ते खूप अल्लड वय असतं. आपल्याला त्यामध्ये इम्प्रूव्ह पण करायची असतं. खूप साऱ्या गोष्टी पण शिकायच्या असतात आणि हे इम्प्रूव्ह होणं खूप गरजेचं आहे. जर हे इम्प्रूव्ह झालं नाही तर आपण ज्या ठिकाणाहून आलो किंवा ग्रामीण भागातून आलो किंवा कुठल्याही ठिकाणावरून आलो, आपण त्याच ठिकाणी परत जातो. इव्हन आपण जे शिकायला हवं किंवा जी पिढी आहे, अगोदरची जी पिढी होती त्यांना जे शिक्षण मिळालं नाही, पण आता जी पिढी आहे त्यांना शिक्षण मिळत आहे. पण ते कुठे ना कुठे भटकंती करत आहे, की नाही आपण तर आलो आहे मास्टरमध्ये आलं, प्लेसमेंट मिळालं, झालं आहे 20-25 हजार किंवा 30,000 मिळाले तरी चालते. पण
कधी-कधी असा आपण इन फ्युचर विचार करत नाही, की नाही आपण इन फ्युचरमध्ये ज्याप्रमाणे अगोदरची पिढी गेली, ती ₹10 रोज किंवा ₹20 रोज अशी मिळून त्यांनी आताही ते म्हणजे मजुरीच करत आहे. पण येणारी जी पिढी आहे ती ॲज अ AI जनरेशन राहणार. मग आपल्याला त्या AI जनरेशनमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला इम्प्रूव्ह होणे गरजेचं नाही, तर मग अगोदरची जी पिढी होती जी मजुरी करतोय त्याचप्रमाणे आपण 25 किंवा 30,000मध्ये इम मजुरीच करू, नाही का? तर मला असं वाटतं की आपण मास्टरमध्ये इव्हन आल्यानंतर एन्जॉय तर करायलाच हवे. फुल टू फुल एन्जॉय करायला हवे. जो क्षण मिळतो तेव्हा एन्जॉय करायला हवे. कल्चर असो, प्रोग्राम असो किंवा मोठमोठे वक्ते येत असतात त्यांच्यासोबत कम्युनिकेशन असो, इंटरव्ह्यू असो किंवा प्रश्नावली असो क्लासमध्ये विचारायलाच हवे, की जेणेकरून आपण आपल्यामधील जो कॉन्फिडन्स आहे तो हाय न होता लो होणार, या फिर लो होता हाय होणार. म्हणजेच आपण चांगलं शिकत जाऊ तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये कॉन्फिडन्स यायला सुरुवात होईल.